धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगती या दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं वैपायनो विरह कातर आज्वहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेतुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चालू आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की नैमिषक क्षेत्रामध्ये सूत आणि शौनकादिक हे या ठिकाणी एका आध्यात्मिक चर्चेसाठी आध्यात्मिक अनुष्ठानासाठी एकत्र आलेले आहेत. सूत म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष जे रोमहर्षणाचे पुत्र उग्रश्रवा नावाचे सूत या ठिकाणी आहेत आणि शौनक हा प्रमुख शिष्य आहे आणि बाकी इतर शौनकादिक म्हणजे इतर शिष्य प्रशिष्य या ठिकाणी सूतांना प्रार्थना करतायत. महाराज, आपण व्यासांच्याकडून सगळं ज्ञान ग्रहण केलंय आणि हे ज्ञान सम्यक स्वरूपाचं ज्ञान म्हणजे सगळ्या प्रकारचे शास्त्र अभ्यासल्यानंतर एक प्रकारचे सम्यक दृष्टी प्राप्त होते. एकाच शास्त्राचा अभ्यास केला तर केवळ एकच गोष्ट आपल्याला कळते, पण सर्व शास्त्रांचा अभ्यास केला तर सर्व शास्त्रांच्या मधून एक सम्यक दृष्टी परिपूर्ण दृष्टी प्रगट होते. जसं आज आपल्याकडे स्पेशलायझेशन आहे, स्पेशलायझेशनमध्ये फक्त तेवढंच कळतं. डोळ्याचा डॉक्टर म्हणतो मला फक्त डोळ्याचं तेवढं कळतं, कानाचं म्हणतो मला कानाचंच कळतं. तसं या ठिकाणी नाही आहे, स्पेशलायझेशन नाही. मग काय, सगळंच समजलं पाहिजे. अहो, हे सगळं शरीर आहे, एकात्म आहे. डोळा वेगळा नसतो, कान वेगळा नसतो, हात पाय वेगळे नसतात, मन वेगळं नसतं, बुद्धी वेगळी नसते. हे सगळे एकरूप आहे, एकात्म आहे आणि म्हणून सर्वांचा अभ्यास आवश्यक आहे. अर्थात आज सर्वच शास्त्रामध्ये तज्ज्ञ होऊ शकत नाहीत, परंतु त्या काळामध्ये मात्र ही सम्यक दृष्टी होती, ज्याला आपण परिपूर्णता असं म्हणतो. इन टोटो असा शब्द इंग्रजीत वापरतात. इन टोटो, परिपूर्णता. अर्थात ही सम्यक दृष्टी परिपूर्णता ही व्यास महर्षींची आहे आणि हीच दृष्टी सूतांना प्राप्त झालेली आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही सगळ्या शास्त्रांचं अध्ययन केलंय, सगळा अभ्यास केलाय आणि सर्वांचं परिशीलन करून तुम्ही आम्हाला असं एकच एक मार्ग सांगा की जो सर्व जगाचा उद्धार करण्यास समर्थ आहे. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो आणि मग कृष्णकथा सांगा म्हणून विनंती त्यांनी केलेली आहे. कारण कृष्णकथेमध्ये सगळ्या प्रकारचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे कृष्णकथा तुम्ही आम्हाला सांगा. जी कृष्णकथा यद बिभेती स्वयं भयम असं त्यांनी म्हटलंय. ज्या कृष्णाच्या कथेकडे आपण निर्भयपणे कसं पाहिलं पाहिजे ते म्हणतात, जीवनामध्ये निर्भयता आवश्यक आहे. यद बिभेती स्वयं भयम, भय ज्याला घाबरतं, भय नावाची गोष्ट ज्या भगवंताला घाबरते, भीते, तो भगवंत श्रेष्ठ आहे. जो भयावर मात करतो, जो आपल्याला निर्भय करतो. आणि म्हणून धर्माचं खरं तत्व काय आहे तर निर्भयता. आपण ज्ञानेश्वरीमध्ये गणेश वंदन जे केलेलं आहे ते जर पाहिलं तर त्या गणेश वंदनामध्ये 6 हातांचा गणेश माऊलींनी प्रगट केलेला आहे. देखा षड्दर्शने म्हणती
म्हणपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती आयुधाते तरी तर्कुतोची परशु नीतिभेदू अंकुशु वेदांतु महारसू मोदकू मिरवे एका हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकितू वार्तिकांचा या ठिकाणी आणि 670 वादू पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. माऊलींनी फार मार्मिक शब्द वापरलाय. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. धर्म प्रतिष्ठा कशाने होते तर अभयत्वाने होते, निर्भयत्वाने होते. भिवून धर्म करायचा नसतो. हाही एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्णवादाचार्य रामचंद्र महाराज पारनेरकर म्हणतात की भिवून धर्म करू नका. धर्म हा घाबरण्यासाठी नाहीये, घाबरविण्यासाठी नाहीये. देवाची निर्मिती भीतीतून झालेली नाही, देवाची निर्मिती प्रेमातून झाली. ईश्वराची निर्मिती भक्तीतून झाली, भीतीतून झालेली नाही. म्हणून देवदेव करा, पण तो भीतीमुळे करू नका. देव कोणाचं अकल्याण करत नसतो. या ठिकाणी धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. ही अभयता, निर्भयता आमच्या जीवनामध्ये प्रतिष्ठित झाली पाहिजे आणि तोच धर्म आहे. अभयता हा खरा धर्म आहे. निर्भय होणे हे खरं धर्माचं तत्व आहे. ज्ञानाने आम्हाला निर्भय केलं पाहिजे. ज्ञान जर अर्धवट असेल तर माणूस निर्भय राहू शकत नाही. ज्ञान अर्धवट असेल तर माणूस भीतीने घाबरून जातो. अर्धवट ज्ञानी म्हणून उपयोगाचा नसतो. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक आहे. का तर अर्धवट ज्ञानाला भीती आहे. जो परिपूर्ण ज्ञानी आहे त्याला भीती नसते. म्हणून ज्ञान परिपूर्ण असलं पाहिजे. अर्धवट ज्ञान उपयोगाचं नाही. पल्लवग्राही ज्ञान उपयोगाचं नाही. पल्लवग्राही पांडित्य उपयोगाचं नाही. पांडित्य ज्ञान हे कसं पाहिजे तर मूळ सगळं कळालं पाहिजे. मूलभूत ज्ञान अपेक्षित आहे. आणि म्हणून ते म्हणतात की धर्म प्रतिष्ठा ही अभयत्वाने प्राप्त होते. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. भगवान हा सर्वांना निर्भय करणारा आहे. जेव्हा भगवान गोपालकृष्णाचा जन्म झाला, देवकीच्या समोर भगवान उभे राहिले, वसुदेवाच्या समोर उभे राहिले, तेव्हा हात जोडले देवकीने आणि देवकीने जी प्रार्थना केली आहे त्या प्रार्थनेमध्ये ती म्हणते की आज सर्व लोक भीतीने ग्रस्त आहेत. भीतीरूपी सर्प प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. ही भीती कशाची हो? ही भीती मृत्यूची आहे. सगळे लोक भिवून पळू लागलेले आहेत. मर्त्योर मृत्यूर व्याला भीता पलायन. मर्त्य माणसं हे मृत्यूच्या भीतीने पळू लागलेले आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या सापाच्या भीतीने आपण पळावं त्याप्रमाणे मृत्यूरूपी सर्प आमच्या मागे लागलेला आहे. आणि निर्भयन्नाद्य गच्छत. कोणालाही निर्भयता प्राप्त नाहीये देवा, अशी ती प्रार्थना करते. सांगायचं असं की आज भीती सर्वांच्या मागे लागलेली आहे. ही भीती कशाची आहे? अहो कितीतरी प्रकारच्या भीती आहेत. कशाची भीती आहे? रोगाची भीती आहे. आज कोविड-19ची भीती आपल्या मनात घर करू नये. माणसं बाहेर जायला घाबरतायत, गर्दीत जायला घाबरतायत. का? नको करोना होईल. त्यातून वेगवेगळे त्याचे रूप आपल्याला टी व्ही दाखवत आहेत की अशा अशा प्रकारचे व्हेरियंट्स निर्माण झालेत, रूप निर्माण झालेत, रूपांतर. अहो देवाचे तरी कमी रूप आहेत, एवढे त्याचे रूप आहेत. रोगाची भीती आहे, दुष्काळाची भीती आहे, अवर्षणाची भीती आहे, अतिवर्षाची भीती आहे. अनावर्षा आणि अतिवर्षा दोन्ही गोष्टीची भीती आहे. त्याचप्रमाणे जगण्याची सुद्धा भीती आहे आणि मरण्याची भीती आहे. सगळ्या गोष्टीची भीतीच वाटू लागली आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा भयग्रस्त आहे. माणूस हा भयाने त्रस्त आहे. या ठिकाणी मला उल्लेख करावासा वाटतो. रवींद्रनाथ टागोर यांनी एका कवितेत म्हटले, वेअर द माइंड इज विदाउट फिअर. जिथे मन निर्भय आहे ते खऱ्या अर्थाने ईश्वराचं अस्तित्व आहे. मन निर्भय झालं पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टी चालल्यात ते निर्भयतेसाठी. या ठिकाणी निर्भयता आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. ही निर्भयता जेव्हा आपण
अभयम शब्द वापरतो, निर्भय शब्द वापरतो. ती निर्भयता कशातून येते? ही निर्भयता शांततेतून येते. म्हणून ते म्हणतात की ज्या भगवंताला यद बिभीती स्वयं भयम, ज्या भगवंताला भय घाबरतं, ज्या भगवंताला भीती घाबरते. गोकुळामधला एक प्रसंग आहे, मोठा सुंदर आहे. या प्रसंगामध्ये सगळ्या गोपिका कृष्णाला न्हाऊ घालतायत, धुवू घालतायत, त्याला प्रेमाने थापटतायत. तो रडताना त्याला सावरतायत आणि तो जर काही खोड्या करू लागला तर त्याला भीती घालतात. बाबुलबुवा येईल बरं का कृष्णा, झोप. आता जनी जनार्दन नावाचे संत आमच्या सत्कुलात होऊन गेले. त्या जनी जनार्दन संतांनी एका ठिकाणी म्हटलंय, अहो जो मृत्यूला ज्याची भीती वाटते, जो मृत्यूला घाबरवितो, ज्यात भयात वाती वाहतो यम सूर्यस्तपती यात भयात, ज्याच्या भयाने सूर्य तप्त होतो, दैनंदिन कार्य करतो, ज्याच्या भयाने वारा वाहतो, ज्याच्या भयाने निसर्ग चालतो, ज्याच्या भयाने सर्व निसर्ग चक्र गतिमान होतं, तया भेडविती गवळणी बागुला आला. त्या कृष्णाला भेडविती गवळणी बागुला आला, त्याला बागुलबुवा आला म्हणून भेडविती. अहो जो सुरा अभयदानी, जो सुरांना देवांना अभय देणार आहे, जो भक्तांना अभय देणार आहे, त्या भगवंताला सगळ्या गवळणी म्हणतात, कृष्णा झोप, खोड्या करू नको, बागुलबुवा येईल बरं का. तया भेडविती गवळणी बागुला. या ठिकाणी मोठी मोठी लौकिक आणि अलौकिक अशा सीमारेषेवर भगवंत कृष्णाचं चरित्र आपल्याला दिसतं. आणि म्हणून भगवान गोपालकृष्ण हे सर्वांना अभय देणारे, यद बिभेती स्वयं भयम, भय ज्याला घाबरतं असे भगवान आहे. म्हणून त्याची कथा निर्भय करणारी आहे, हा मुद्दा आहे. त्याची कथा निर्भय करणारी आहे. आणि या कथेमध्ये आपणाला आनंद देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून भगवान गोपालकृष्णाची कथा आम्हाला सांगा, असं सूत यांना शौनकादिक म्हणतात. आणि आणखी एक प्रश्न असा आहे की गोकुळामध्ये कृष्णाने जन्म घेतला, पण गुप्तपणाने घेतला. जन्माला आले मथुरेला, रात्रीच आणलं गोकुळाला. ही गुप्तपणा का केला असेल? बरं रात्रीच्या 12 वाजता जन्म का घेतला असेल? अंधारात जन्म का घेतला असेल? रामचंद्रासारखा दुपारी भर 12 वाजता का नाही जन्म घेतला? म्हणून ते म्हणतात कपट मानुषम, मोठ्या कपटाने लोकांना फसवून, लोकांच्या डोळ्यात झोप असताना हे सगळे कृत्य का केले असतील? आणि आणखी एक गोष्ट अशी की एकाच वेळेला 2 म्हणजे बलराम आणि कृष्ण अशा 2 अवतार का बरं घेतले असतील? अशी कोणती परिस्थिती बिकट झाली होती की ज्यामुळं भगवंताला एका अवताराने नव्हे तर 2 अवतार घ्यावे लागले? म्हणून ते म्हणतात कृतवान केलं वीर्याने सह रामेण केशवा. राम आणि कृष्ण असे 2 अवतार भगवंतांनी धारण केले. सह सित कृष्ण केशा, भगवंतांनी सित म्हणजे पांढरा आणि कृष्ण म्हणजे काळा. पांढरा म्हणजे बलराम दादा, त्यांचे केस पांढरे होते जन्मतःच. आणि कृष्ण म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. तेव्हा अशी कोणती परिस्थिती आली होती ते आम्हाला सांगा. आणि आता या दीर्घ सत्र आपण आरंभलंच आहे. दीर्घ सत्र म्हणजे 1000 वर्षाचं हे अनुष्ठान आपण या ठिकाणी घेतलेलंच आहे. तर आता कथायाम सक्षणा हरे, हे थोडं कथायाम सक्षणा हरे, हे म्हणजे सक्षणा म्हणजे काय? हरे कथायाम सक्षणा लब्धावसरा असं वर्णन केलेलं आहे. सक्षणा म्हणजे लब्धावसरा म्हणजे आता अवसर लाभलाच आहे, आता वेळ मिळालाच आहे, आता 1000 वर्ष कुठेही जायचं नाहीये. तर आता लोकांनी नाही का लॉकडाऊनच्या काळामध्ये चांगले चांगले कामं करून घेतले. कुणी अभ्यास केला, कुणी वाचन केलं, कुणी पुस्तकं ग्रंथ वाचले, कुणी ग्रंथ लिहिले. ते म्हणले बरं झालं, अहो आता लॉकडाऊन आहेच आहे, महिनाभर कुठं जायचंच नाहीये, तर मग घरी बसून अभ्यास करा. जे ग्रंथ कधी वाचले नव्हते ते आता या काळात वाचले. ज्या ग्रंथाचं लेखन करायचं राहिलं होतं करू 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 म्हणून ते आता करून टाकलं. अहो वेळ मिळालाच आहे तर माणूस तो सत्कारणी लावतो.
त्याप्रमाणे इथे हा वेळ ते म्हणतात कथायाम सक्षणा हरे. हे सक्षणा म्हणजे काय तर लब्धावसरा हा असं वर्णन केलेलं आहे. सक्षणा म्हणजे लब्धावसरा. आता अवसर मिळालाच आहे, लाभलाच आहे, तर या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये भगवंताच्या कथा ऐकणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं गुणगान करणं हे आमच्यासाठी मोठं आल्हाददायक असेल. म्हणून त्वमन संदर्शितो धाता दुसरं निस्तिशताम. आणि हे भगवन सूत महाराजा, सगळे शौनकादिक म्हणतात हे सूत महाराजा, आपण व्यासांच्याकडून हे सगळं ऐकलंय आणि दुस्तरम निस्थितीर्षताम, या जे संसार सागरामध्ये गटांगळ्या खाणारे लोक आहेत, दुस्तर संसारामध्ये जे अडकलेले लोक आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी एकमेव उपाय आपण सांगा. त्याचं कारण असं आहे की कलिम सत्वहरम पुंसाम, कलिम सत्वहरम पुंसाम. कली हा लोकांचं सत्वहरण करू लागलेला आहे. आपण म्हणतो ना कलियुग आलं, कलियुग आलं. कलियुग म्हणजे काय हो? अहो, इतर युगाप्रमाणेच कलियुग सुद्धा युगच आहे, काळाचा परिणाम आहे. कलियुग म्हणजे काय? कलियुग म्हणजे काळाचा होणारा परिणाम प्रत्येक युगात होतच असतो. जसं उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाळा आला आपण म्हणतो काय उकडायले बाबा, काय ऊन तापायले. आता याचं उत्तर काय? अहो उन्हाळा आहे, ऊन तापणारच. ग्रीष्म ऋतू आला आपण म्हणतो काय उकडायले बाबा, सगळं अंग घामाने चिंब झालं. अहो ग्रीष्म आहे, ग्रीष्माचा परिणाम होणारच. शिशिर आला, ग्रीष्म आला, वसंत आला, हेमंत आला. हेमंताला थंडी सुरू झाली आपण म्हणतो काय थंडी वाजायली बाबा, कडकड कडकड सकाळपासून. बरोबर आहे, हेमंत ऋतू आहे. ऋतूचा परिणाम जसा होतो, जसा दिवसांचा परिणाम होतो, रात्रीचा परिणाम होतो, ऋतूंचा परिणाम होतो, तसा काळाचा परिणाम होत असतो. मग वेगवेगळे काळात वेगवेगळे परिणाम होत असतात. ज्या काळामध्ये सत्ययुग होतं त्या काळात सगळे लोक सत्य बोलत होते, स्वाभाविक आहे. अहो काळच तसा आहे, काळच चांगला आहे. कोणी म्हटलं तरी खोटं बोलणार नाही. सगळे देव धर्म करणार आहेत, यज्ञ याग पूजन अर्चन होम हवन करणार आहेत. कारण या ठिकाणी सत्ययुगामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे. सत्ययुगातलं कसे भगवान हातामध्ये त्यांनी समिधा धारण केलेलं आहे, कमंडलू धारण केलेलं आहे, म्हणजे यज्ञपात्र धारण केलेलं आहे. यज्ञ हे त्याचं स्वरूप आहे. भगवान हे यज्ञ स्वरूपी आहेत. कोणत्या वेळेला? ज्या वेळेला सत्ययुग सुरू झालं त्यावेळेला ते यज्ञ स्वरूप त्यांचं आहे. मग सत्ययुग म्हणजे कृतयुग ज्याला आपण म्हणतो. कृत म्हणजे कर्म, सत्कर्म करण्याचं ते युग आहे, त्यामुळं कृतयुग म्हणजे सत्ययुग. मग त्रेता, द्वापार आणि कली, याप्रमाणे त्रेतायुग आलं, मग द्वापार आला आणि मग कलियुग आलं. त्रेतायुगामधला भगवंताचं स्वरूप भिन्न आहे, द्वापार युगातलं स्वरूप भिन्न आहे. त्याचे हात फक्त 2 हाताचा भगवान दाखवला आहे द्वापार युगात, आणि त्रेतायुगात 4 हातांचे भगवान आहेत याप्रमाणे. आणि कलियुगामध्ये 2 हातांचे. का हो म्हटले कमी 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 कसं काय होत गेलं? हो, कलिम सत्वहरम पुंसाम, सत्व कमी 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 होत गेलं. सत्व म्हणजे आतमधली शक्ती. ज्याप्रमाणे आपण म्हणतो काय पूर्वी काय खपली गहू मिळायचा म्हणले, पूर्वीचा काय खपली गहू होता, चिकणपणा जातच नव्हता त्याचा. आणि आता रेशनवरचे गहू पांढरे धोट मिळतात, त्यात काही सत्व नाही म्हणले. खाल्लं तरी लगेच भूक लागते. मिलोची ज्वारी खाल्ली की भूक लागायची. आपण दुष्काळामध्ये मिलो खाल्लेला आहे, आपल्याला माहिती. सुखडी सुद्धा खाल्लेली आहे, आपल्याला माहिती. अहो काय काय त्याचं सत्व होतं? काही नाही. त्यावेळेला अमेरिकेमधल्या डुकरांना खाऊ घालणारा गहू त्यांनी भारताकडे पाठवला होता. जो अमेरिकेमध्ये डुकरांना खाऊ घालायचे पिग, हे डुकरांना म्हणजे पाळीव डुकरांना जे खाऊ घालायचे गहू, तो आपल्याकडे पाठवला, भारतातल्या माणसांना पाठवला. आणि माणसांनी तो खाल्ला. काय करतील? दुष्काळच होता, धान्याचा दुष्काळ. त्यामुळं मिलो खाल्ला. त्याचप्रमाणे तो गहूही खाल्ला, सुखडी खाल्ली. एवढंच नव्हे तर कडू लागणारी ज्वारी देखील खाल्ली. आणि आपण आपला उदरनिर्वाह केला. त्याचं कारण असं आहे,
संपुष्टात आलेलं होतं आणि निस्सत्व अशा गोष्टी आपण खाल्ल्या आणि मग निस्सत्वातून शरीरही निस्सत्वच झालं. आपण म्हणतो पूर्वीच्या लोकांचं का जुनं हाड आहे ते, त्याचं खाल्लं पिल्लेलं हाड आहे. म्हणजे काय हो? खाल्लं पिल्लेलं हाड म्हणजे चांगलं चुंगलं खाल्लेलं आहे. तूप खाल्लंय, दही खाल्लंय, दूध खाल्लंय, घरचं खाल्लंय आणि मग त्यांच्यामध्ये शक्ती राहणारच. आणि आजकाल किती गोळ्या घेतल्या तरी उपयोग नाही, कारण मुळातच तुमच्यात शक्ती नाही. ही शक्ती कुठून येणार? ही शक्ती चांगल्या सत्वशील अन्नातून येत असते. सत्व नष्ट झालं, मग अन्नातलं सत्व नष्ट झालं. इथे सगळा अर्थ लावून घ्यायचा आहे आपण. कलिम सत्व हरम पुंसाम, एवढी सूत्रमय भाषा त्यांनी वापरली आहे. मग कली म्हणजे कलियुग हे काय करू लागलंय तर सत्व हरम म्हणजे आमचं सत्व हरण करू लागलंय. मग ते सत्व कशातलं गेलं? धान्यातलं गेलं, पाण्यातलं गेलं, रसातलं गेलं, माणसातलं गेलं. माणसातलं सत्व काय? माणुसकी हे सत्व आहे. सत्व म्हणजे त्यातलं मूळ ताकद, मूळ शक्ती. सत्व म्हणजे काय? तेव्हा सत्व सगळे निसत्व झाले म्हणजे माणसातली माणुसकी संपली. त्याचं उत्तर एकच आहे, कलियुग. भाऊ भावाला विचारीना, उत्तर एकच आहे, कलियुग. सर्वांच्या मध्ये संघर्ष सुरू झाला, त्याचं नावच आहे कलियुग. कली म्हणजे संघर्ष, भांडण. प्रत्येकामध्ये भांडण, प्रत्येकामध्ये संघर्ष. आणि म्हणून सत्व हरण झालं, शक्तीचं हरण झालं, सगळ्यातली शक्ती गेली. जेव्हा आपण फूल ताजट तवानं टवटवीत असतं तेव्हा हे फूल मोठं चांगलं दिसतं. पण हे फूल सुकू लागलं की हळूहळू हळू ते कोमेजून जातं. म्हणजे काय झालं? त्यातलं सत्व गेलं, त्यातलं सत्व गेलं. कुणी नेलं हो सत्व? हे सत्व कुणी नेलं? हे सत्व सूर्याने नेलं. कारण सूर्य उगवला त्यावेळेला फूल फुललेलं होतं. सूर्य मावळत आला तेव्हा फूल सुकून गेलं. फूल कांटों में खिला था, सेज पर मुरझाया गया. फूल काट्यामध्ये फुललेलं होतं, पण तेच एका शेजेवर टाकलं आणि ते सुकून गेलं. का? सूर्याचा परिणाम, उष्णतेचा परिणाम झाला. त्याप्रमाणे आमच्यावर देखील या कलीचा परिणाम होत चाललेला आहे. हे सगळे शौनकादिक म्हणतात, महाराज कलिम सत्व हरम पुंसाम, माणसांच्या मधलं सत्व कली हरण करू लागलेलं आहे. एक 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 गोष्टी माणसाच्या क्षमता कमी होऊ लागल्या. मग बुद्धीची क्षमता कमी झाली. जुन्या काळातले लोक वेद पाठ करत, 4 वेद पाठ. फार जुनं कशाला? श्रीमदाद्य गुरु शंकराचार्य यांच्या 5व्या वर्षी त्यांची मुंज झाली. त्यांच्या चरित्रामध्ये वाचा. 5व्या वर्षी मुंज झाली. मुंज झाल्यानंतर ते गुरुच्या घरी शिकायला गेले. गुरुच्या घरी किती वर्ष राहिले हो? म्हणले 12 वर्ष. का? कशाचे 12 वर्ष? 3 वर्ष फक्त. 8 वर्ष झाले फक्त. 8व्या वर्षी झाल्याबरोबर त्यांचे सगळे वेद पाठ झालेले होते. 8व्या वर्षी सगळे वेद पाठ, सगळ्या प्रकारचे मंत्रपाठ, सगळ्या प्रकारच्या विद्या ग्रहण केल्या. त्यांचे गुरुजी त्यांना म्हणाले, अरे शंकरा, आता माझ्याजवळ तुला शिकवण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. पहा, आता सगळं शिल्लक. संगीत आलं, नाट्य आलं, कला आल्या, 64 कला, 16 विद्या आणि 64 कला आत्मसात केल्या. ते म्हणले आता 3च वर्षात, 3च वर्षामध्ये सगळे वेद पाठ. पुढे 8व्या वर्षापासून ते 16व्या वर्षापर्यंत म्हणजे पुढच्या 8 वर्षात असं म्हणतात की त्यांना प्रत्येक वेळेला आयुष्य मिळालं. त्यांना अल्पायुष्य होते म्हणे, पण प्रत्येक वेळेला यांना आयुष्य मिळत गेलं. आणि ज्या वेळेला त्यांना जायचं होतं संन्यास घेऊन, संन्यास घ्यायचा म्हणजे आयुष्य समाप्त करायचं, पूर्वीचं पूर्वायुष्य समाप्त करायचं. संन्यास घ्यायची वेळ आली, 8 वर्ष झाले. ते म्हणले बस झालं ना, आता 8 वर्ष पूर्ण झाले, निघा आता संन्यास घेऊन. पण आई कुठं सोडते? आईला प्रेम आपल्या मुलाचं, कारण तिचे पतिराज लहानपणीच वारले. शंकराचार्य लहान असताना त्यांचे वडील वारले. आता मुलगा तर आहे तेवढा, काठी म्हणजे म्हातारपणची काठी म्हणून ती काही जाऊ देत नव्हती. आणि तिथल्या नदीला पाणी आलेलं होतं. आचार्य पाण्यात गेले. त्यावेळेस आचार्य झालेले नव्हते, शंकर पाण्यात गेले. पाण्यात गेल्यानंतर एका सुसरीने पकडलं त्यांना. त्यांनीच ते सगळं नाट्य घडवून आणलं खरं म्हणजे. आणि त्यांनी सांगितलं, आई मला सुसरीने पकडलंय. मग आई म्हटली काय करू?
मग तिला सांग म्हणे की मी तुला संन्यास घ्यायला परवानगी देते, ती सोडल म्हणली, नाहीतर आत्ता सुसरीच्या तोंडात मी चाललो. आई म्हणली बरं, अहो मुलगा मरण्यापेक्षा संन्यास घेऊन राहिलेला बरा ना. ती म्हणली माझी परवानगी आहे. सुश्रीनी सोडलं आणि ते तिथून निघाले. आईला सांगितलं तू ज्या वेळेला आठवण करशील त्या क्षणी मी तुझ्यासमोर उभा राहील, कोणत्या वेळेला आठवण कर. ही मनोवेग होता त्यांचा. मृत्यूसमयी ते उपस्थित झाले तिथे. सांगायचं तात्पर्य असं की 8 वर्षाच्या वयात संन्यास घेतला आणि पुढच्या 8 वर्षात सगळे भाष्य केले. वेदावर भाष्य केलं, उपनिषदावर भाष्य केलं, ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं, त्याचप्रमाणे गीतेवर भाष्य केलं. पुढच्या 8 वर्षात सगळे भाष्य केले. मग ही जी क्षमता आहे बुद्धीची, सांगायचं मला हे की ही जी बुद्धीची क्षमता आहे, बालपणीचं सर्वज्ञता वरे जयासी, बालपणीच जो सगळं ज्ञानी झाला, अशी बुद्धिमत्ता आपली एक नाही. आपल्याला एक मंत्र पाठ करायचा, गुरुजींनी सांगितलं की उद्या अथर्वशीर्ष पाठ करून ये, आज चतुर्थी आहे, उद्या संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे पाठ. कुठे पाठ होते? अथर्वशीर्ष एका दिवसात पाठ होतं काय? काय हो म्हणले, नाही झालं का? नाही झालं. मग किती झालं? दोन झाले बाबा म्हणले त्यातले पानं. फक्त ऋतंवच्मी सत्यमवच्मीपर्यंत झालं, पुढं काही नाही येत. का? आपली ग्रहण क्षमता कमी. सांगायचं तात्पर्य असं, कलिम सत्वहरम पुंसाम, कलीने सगळं सत्व हरण केलंय, बुद्धीचं सत्व हरण केलं, त्यामुळं ग्रहण क्षमता कमी आहे. ज्ञानाचं सत्व हरण केलं, पैशाचं सत्व हरण केलं, त्यामुळं लोकांच्या मागे वसवस लागली, गर्भश्रीमंतता संपली. त्याचप्रमाणे अन्नातलं सत्व गेलं, पाण्यातलं सत्व गेलं, औषधातलं सत्व सुद्धा गेलं. बघा ना तुम्ही, काही औषधं आता परिणाम करत नाहीत. का म्हणले पहिल्यांदा 1 क्रोसिंग घेतली की बरं वाटायचं, आता 3 क्रोसिंग घेतल्या तरी काही होत नाही. अहो कसं होईल? तुमचं शरीर आता त्यालाच साठणे झालं. 3 नाही 10 जरी क्रोसिंग घेतल्या तरी काही होत नाही. का? शरीर आता त्याच्याशी एकरूप झालंय. म्हणून सत्वहरम पुंसाम हे सगळीकडे लागू पडतं. पहा, कलिम सत्वहरम पुंसाम. डोळ्याची क्षमता कमी झाली, चष्मे लावावं लागले, कानाची क्षमता कमी लागली, यंत्र लावावं लागले, सगळी बुद्धीची क्षमता कमी झाली, शरीराची क्षमता कमी झाली, अन्नाची, पाण्याची, औषधाची, रसाची सर्व क्षमता कमी झाली. का? याला उत्तर एकच आहे, कलिम सत्वहरम पुंसाम. कलयुग आलं आणि सगळ्या प्रकारची सत्व, सगळ्या प्रकारचं सत्व नष्ट होऊ लागलं, निसत्व झालं, सगळं निसत्व निरस झालं आणि सगळं जीवनच निरस झालं. लोक म्हणू लागले का हो मला डिप्रेशन येऊ लागलंय. डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन म्हणजे निरसता, जीवनातली निरसता. काही आनंद वाटेना म्हणले जीवनात. काय म्हणले जीवन जगण्यात काय आनंद आहे का? निरसता. म्हणून सरसता वै जीवनम, निरसता वै मरणम. समरसता हे जीवन आहे, सरसता हे जीवन आहे. रसो वै सहा, रस हा भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून सरसता, समरसता हे जीवन आहे आणि निरसता हे मरण आहे. म्हणजे प्रत्यक्ष जरी मृत्यू नसला तरी माणसाच्या जीवनातला आनंद संपला की तो मेल्यासारखाच आहे. कारण जीवनात आनंद आहे, जगण्यात आनंद आहे, तर त्याला जीवनाचा आनंद उपभोगता येतो. पण हा आनंद कुठून निर्माण होईल? ईश्वराकडून निर्माण होईल, देवाकडून निर्माण होईल. बाकी दैनंदिन खा प्या मजा करा याच्यात हा आनंद नाही आहे. सकाळी उठायचं, खायचं प्यायचं, नाश्ता करायचा, झोपायचं, पुन्हा उठायचं, याच्यात आनंद वाटत नाही. का? तर हे सगळं निरस आहे, निरर्थक आहे. त्यामुळं दैनंदिन, ज्याला आपण सायक्लिकॅलिटी ऑफ लाईफ असं म्हणतात, जीवनाची एक गतिमत्ता, जीवनाची एक सायकल, जीवनाचं एक यांत्रिकता, जीवनाची यांत्रिकता माणसाला उभं आणते आणि म्हणून यांत्रिकतेच्या पलीकडे माणसं गेली पाहिजेत. म्हणून ते म्हणतात कलिम सत्वहरम पुंसाम. या ठिकाणी यासाठी तुम्ही या दुस्तर असणाऱ्या भवसागरामध्ये प्रत्यक्ष नावेसारखे आलेला आहात. नाव जशी माणसाला तारते त्याप्रमाणे तुम्ही कर्णधार इवार्णवम, तुम्ही कर्णधार आहात, तुम्ही नावाडी आहात. आणि जशी नावाडी असेल तर नाव तारते, नावाडी नसेल तर नाव आम्हाला बुडवते. तीच नाव असते, पण नावाडी असेल तर माणसं पलीकडच्या तीरावर आनंदाने जातात. तसे
च्या कथेसाठी तुम्ही नावाडी म्हणून आलेला आहात. तुम्ही या दुस्तर सागरामधून भवार्णवामधून सामान्यांना तरुण नेण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष कर्णधार आहात. गुरु कर्णधारम, गुरु हा कर्णधार आहे म्हटलंय का, तर गुरु याला दिशा कळते, तो पलीकडच्या तीरावर नेऊ शकतो, म्हणून गुरु हा कर्णधार आहे. तुम्ही आमच्या सर्वांचे गुरु आहात आणि त्यामुळे कर्णधार इवार्णवम ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणी, आणि म्हणून तुम्ही आम्हाला हे ज्ञान सांगा. आणि कृष्ण निजधामाला गेल्यानंतर स्वाम काष्टामधुनापेतम धर्म कम शरणं गतः, धर्म कुणाला शरण गेला हेही सांगा. म्हणजे कृष्णाचा जन्म का झाला ते सांगा, कृष्णाने अलौकिक कृत्य कशी केली ते सांगा, आणि कृष्ण निजधामाला गेल्यानंतर धर्म कुणाला शरण गेला ते सांगा. धर्म कुणाला शरण गेला, धर्म अर्थात बघा तुम्ही, धर्म सुद्धा कोणाच्या तरी आश्रयाने राहतो. धर्म हा कोणाच्या आश्रयाने राहतो, या ठिकाणी जसं उदाहरणार्थ गोडी हा धर्म आहे, तो कोणाच्या आश्रयाने राहायला, साखरेच्या. गोडी जशी साखरेच्या आश्रयाने राहते, गोडी हा धर्म आहे. आणि धर्मी काय, साखर. धर्म आणि धर्मी, गुण आणि गुणी, म्हणून गुण हा धर्म आहे, गुणधर्म तो कोणाच्या आश्रयाने राहतो, तर ज्याप्रमाणे वस्तूच्या आश्रयाने गुण राहतो, वस्तूच्या आश्रयाने धर्म राहतो. म्हणून वैशेषिकांनी असं म्हटलंय की हे सगळे गुण राहतात, त्याला द्रव्य असं म्हणतात. आणि या ठिकाणी 9 द्रव्य मानलेले आहेत वैशेषिकांनी. त्यातमध्ये पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्याचप्रमाणे आत्मा मन, या सगळ्या मिळून जे 9 तत्व आहेत, हे 9 तत्व म्हणजे द्रव्य असं मानलेलं आहे. आणि म्हणून हे नवद्रव्यामध्ये आत्मा हे तत्व आहे. जसं आत्मन म्हणजे चैतन्य तत्व, हे देखील एक गुणी आहे. याला माया चिकटून राहते, याला सगळे गुण चिकटून राहतात. हे पंचमहाभूत, त्याचप्रमाणे त्रिगुण कशाला चिकटून राहतं, ज्याप्रमाणे लोहचुंबक असतं, लोहचुंबकाला लोहाचे कण चिकटतात, त्याप्रमाणे भगवंताला हे सगळे गुण चिकटून राहतात. तेव्हा धर्म हा सुद्धा भगवंताच्या पायाशीच चिकटून राहतो, तो भगवंताला सोडतच नाही. आणि मग देव प्रत्यक्ष कृष्ण हे जेव्हा निजधामाला गेले तेव्हा धर्म कोणाला शरण गेला, धर्म राहायला का नाही जगामध्ये, आणि राहायला असेल तर तो कोणाला शरण गेला ते आम्हाला सांगा. इथे या ठिकाणी असे प्रश्न विचारलेले आहेत. आणि हे प्रश्न ऐकल्याबरोबर सूतांना अत्यंत आनंद झाला. हे सूत महाराज हे सगळ्या शौनकादिकांच्या या प्रश्नाचा विचार त्यांनी केला आणि त्यांनाही अत्यंत आनंद झाला की बा खूप चांगला प्रश्न आपण विचारलाय. आपण जे 6 प्रश्न विचारलेत त्यातल्या 4 प्रश्नांची उत्तरं त्यांनी या अध्यायामध्ये दिलेली आहेत. आणि हे जे 6 प्रश्न आहेत त्या 6 प्रश्नांच्या मध्ये प्रत्यक्ष कृष्णाच्या कथा ह्या प्रमुख विषय आहे आणि त्यामुळे त्यांना आनंद झाला. ते म्हणाले बा आपण खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे, याचं उत्तर देण्यासाठी मला आनंद वाटेल. इथे संप्रश्न समृष्टो विप्राणां रोमहर्षणी. रौमहर्षणी, रौमहर्षण म्हणजे रोमहर्षणाचा पुत्र म्हणून रौमहर्षण. रोमहर्षण नावाचे व्यास होते, म्हणजे पुराणिक होते. आपल्याला माहिती आहे की पुढे ती कथा येणार आहे दशमस्कंधामध्ये उत्तरार्धात, की बलराम दादांनी त्यांना एका दर्भाच्या काडीने ठार केलं. ते त्यांनी सत्कार केला नाही त्यांचा म्हणून, आणि म्हणून रोमहर्षणापासून त्याच ठिकाणी त्यांचा पुत्र उत्पन्न झाला. त्यांनी बलराम दादांनीच सांगितलं की पिता हा पुत्र रूपाने जन्माला येत असतो, म्हणून पिता वै पुत्र नामासी इति वेदानुशासनम असं वेदात म्हटलेलं आहे. त्यामुळं याच ठिकाणी त्याचा पुत्र जन्माला येईल आणि तो तुम्हाला ज्ञान सांगेल, तुमची कथा अखंड सुरू राहील म्हणून सांगितलं. तोच हा रोमहर्षण म्हणजे रोमहर्षणाचा पुत्र प्रत्यक्ष अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे ज्ञानी, ज्या ज्ञानवंतांनी ही कथा आपणाला सांगितली, जे ज्ञानवंत आपणाला या
कथेच्या माध्यमातून प्रत्यक्ष शौनकांना उपदेश करणारे ते उग्रश्रवा नावाचे पुराणिक, त्यांना अत्यंत आनंद झाला. आणि दुसरं रौमहर्षणीही, याचा दुसरा एक तात्पर्यार्थ असा आहे, शब्दाचे अनेक अर्थ होतात. जसं रोमहर्षणाचा पुत्र म्हणून रौमहर्षणीही, तसा रोमहर्षणीही म्हणजे अंगावर रोम उत्पन्न झाले, म्हणजे रोमांच उभे राहिले. प्रश्न असा विचारावा की ज्यातून आनंदाचे रोमांच, आनंदातून जसे रोमांच उभे राहतात, रोमांच म्हणजे अंगावर केस उभे राहणे, म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे ते. जेव्हा एखादी आनंदाची गोष्ट आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये आनंद होतो, हर्ष होतो, आणि हर्षोल्लास हा जो निर्माण झाल्याबरोबर अंगावर रोमांच उभे राहतात. आनंदाचे रोमांच, आनंदाने माणसाचं हृदय फुलून येतं, भरून येतं. त्याप्रमाणे या रोमहर्षणाच्या पुत्राच्या अंगावर सुद्धा रोम उभे राहिले, म्हणजे आनंद प्रगट झाला. आनंदाच्या प्रगटीकरणाचा तो एक आविष्कार आहे. म्हणून रौमहर्षणी असा शब्द वापरलाय. म्हणून एका शब्दाचे अनेक अर्थ. म्हणून भागवत हे काही एका शब्दात सांगता येणारी गोष्ट नाही आहे. याला डिक्शनरी मिनिंग उपयोगाचा नाही. शब्दार्थ हा याचा अर्थ तो, त्याचा अर्थ तो, असं भागवत नाही आहे. भागवतामध्ये समाधी भाषा असल्यामुळं आपल्याला त्यांचे अनेक संकेत समजून घ्यावे लागतात शब्दातले, तर भागवत थोडंफार काही कळतं. म्हणून इथे संपृष्ट समहृष्टो, समहृष्ट या शब्दाने तो अर्थ व्यक्त झाला आहे. हृष्ट म्हणजे आनंद, ऋ म्हणजे हृदयामध्ये होणारा आनंद. हर्ष, हर्ष शब्द हृष्टपासून झाला. हर्ष हा हृष्टपासून झाला. म्हणून हार्दिक शब्द आपण नाही वापरता का? हार्दिक, हार्दिक कुठून आला हो? हृदयापासून आला. हृदयातून म्हणून हार्दिक, ऋच हार असं रूप होत असतं. याला भाषाशास्त्राचा नियम आहे, गुणवृद्धी संप्रसारण या नियमाने हे होतं. याप्रमाणे हा वृद्धी नावाचा नियम आहे. त्याप्रमाणे या वृद्धी नियमाने म्हणून वृद्धिरादैच आपल्याला व्याकरणामध्ये दिसतं. वृद्धी, वृद्धी म्हणजे वाढ. तेव्हा शब्दाची वाढ, काय तात्पर्य आहे या सगळ्या गोष्टीमध्ये? खूप तात्पर्य, सूक्ष्मता खूप आहे. ज्याप्रमाणे वैयाकरण म्हणजे व्याकरण जे या ठिकाणी पाणिनींनी लिहिलं, या व्याकरणामध्ये तर पहिला शब्द काय? ऐ ऊन इथून सुरू होतो ते व्याकरण. पण सांगत असताना त्याने असं सांगितलंय की वृद्धी हा शब्द पहिला आहे. कारण व्याकरण हे लिहायचं झालं तर तुम्हाला जसं प्रत्येक कोणताही ग्रंथ करायचा असेल तर आपल्याला नमन करावं लागतं, किंवा ज्याला आपण पहिला मंगलाचरण करावं लागतं. मग व्याकरणाला काय मंगलाचरण आहे हो? व्याकरणाला मंगलाचरण नाही आहे. मग वृद्धिरादैच, वृद्धी असा पहिला शब्द आहे, तो मंगलाचरण आहे. कशामुळं? तर वाढ, म्हणून आपल्याला वाढणे, वृद्धीला फार महत्व आहे, वाढणे. मग वाढ म्हणजे जीवन सुरू झालं म्हणजे वाढ. म्हणून वृद्धिरादैच यदिंद्रो दाशराज्ञे, आपल्या वेदामध्ये नाही का आपण म्हणतो, आपण जेव्हा ब्रह्मयज्ञ करतो तेव्हा वृद्धिरादैच, वृद्धी हा आदी शब्द आहे. म्हणून या ठिकाणी रोमहर्षणीही यामध्ये जो शब्द वापरलाय त्यांनी तो संप्रश्न समहृष्टो हा शब्द आहे. हृष्ट म्हणजे आनंद, हा हर्ष यातून प्रगट झाला. हा हर्ष आनंदाचं प्रतीक आहे. हा आनंद वाढण्याचं प्रतीक आहे. हा वाढण्याचं म्हणजे वृद्धीचं प्रतीक आहे. आनंद सतत चढत वाढत असला पाहिजे. आनंद हा चढता वाढता असला पाहिजे. भक्ती चढती वाढती असली पाहिजे. दररोज चढतं वाढतं अशा प्रकारचं परमार्थ केला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की ह्या प्रश्न ऐकल्याबरोबर संपृष्ट समहृष्टो, आनंद झाला आणि रोमहर्षणाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. प्रश्न सुद्धा असा असावा, शिष्यांनी असा प्रश्न करावा की गुरुच्या मनामध्ये आनंदाची उभड दाटले पाहिजेत. आनंदाचे डोह, आनंदाच्या लाटा निर्माण झाल्या पाहिजेत. आनंदाच्या उर्मी त्या ठिकाणी उत्पन्न झाल्या पाहिजेत. म्हणून प्रश्न असा असावा की जो आनंद निर्माण करणार आहे. म्हणून त्याने शब्द वापरलाय की संपृष्ट समहृष्टो,
विप्राणाम रोमहर्षणी. आणि मग रोमहर्षणाचे पुत्र या ठिकाणी उग्रश्रवा हे सूत सांगू लागले. ते म्हणतात की आपण जो प्रश्न विचारला त्यातून मला खूप आनंद झाला आणि आता याचं उत्तर देण्यासाठी मी प्रथम माझ्या गुरूंचं स्तवन करतो, माझ्या गुरूंचा महिमा वर्णन करतो. कारण प्रारंभ करायचा असेल तर पहिल्यांदा गुरूचं वर्णन करावं, गुरूचं स्तवन करावं, गुरूचं ध्यान करावं. त्याच्याशिवाय आम्हाला ज्ञान सांगता येत नसतं. कारण गुरुकृपेशिवाय ज्ञान सांगणं अशक्य आहे. गुरुची कृपा तेव्हाच होते जेव्हा गुरुचं स्मरण आपण करतो. आणि म्हणून ते गुरुचं स्मरण करू लागले. आणि हे गुरुचं स्मरण म्हणजे काय? त्यांचे गुरु म्हणजे शुकाचार्य, ज्यांच्याकडून त्यांनी हे भागवत आत्मसात केलं. कारण भागवत ग्रंथ हा कोणाकडून आला तर हा शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगताना सूत त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणून सूतांनी हा भागवत ग्रंथ या ठिकाणी आत्मसात केला. म्हणून शुकाचार्य हे त्यांचे गुरु आहेत. आणि या शुकाचार्यांना प्रथम वंदन करताना त्यांनी जो श्लोक लिहिला आहे त्या श्लोकाचं स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेऊ. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतरात तया तरवोभिनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम. शुकाचार्यांचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम. जे शुकाचार्य सगळ्या प्रकारच्या क्रिया, सगळ्या प्रकारचे कर्म याच्या पलीकडे गेलेले होते. त्यांना कशाचीही गरज राहिलेली नव्हती. मपेत कृत्यम, सगळे कृत्य समाप्त झालेले होते अशी स्थिती होती. जसं आचार्य शंकराचार्यांनी काय करायचं शिल्लक राहिलेलंच नव्हतं, सगळंच परिपूर्ण झालेलं. ज्ञानेश्वर माऊलींचं सुद्धा काय, हे जन्माला आले ते प्रत्यक्ष भगवंत आहेत, ईश्वराचे अवतार म्हणून प्रगट झालेत. यांचे काही कर्म शिल्लक राहिलेत काय? आपल्यासारखे कर्माने आलेत काय? आपल्यासारख्या संचित क्रियमान कर्माने आले नाहीत जन्माला. भगवंताने सांगितलं की जा. संत महात्मे असेच जन्माला येत असतात. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही ईश्वराच्या आदेशाने जन्माला आलो, आमच्या कर्माने नाही जन्माला आलो. त्यांना कर्मच राहिलेले नसतात, त्यामुळं हे नैष्कर्म्य अवस्थेत असतात. त्यामुळं फक्त भगवंताच्या आदेशाने बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. जे ऋषींनी सांगितलंय त्याप्रमाणे आचरण कसं करावं हे जगाला मार्गदर्शन करण्यासाठी यांचा जन्म होतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई हे मुळातच मुक्त आहेत, हे मुळातच निवृत्त आहेत. यांना कशाचीही गरज नव्हती. तुम्ही म्हणाल मग ज्ञानेश्वर महाराजांनी मुंज का बरं करून घेतली? मुंजीचा अधिकार नाकारला पैठणच्या ब्राह्मणांनी. त्यावेळेला निवृत्तीनाथही म्हणले होते ज्ञानेश्वरांना, अरे काही गरज नाही आपल्याला मुंजीची, जाऊ दे. नाही तर नाही. सोपानदेव सुद्धा म्हटले होते, अरे ज्ञाना गरज नाही आपल्याला मुंजीची. पण ते म्हणाले नाही, अलौकिका नोहावे लोका प्रती. माऊलींची भूमिका वेगळी होती. जर आपण मुंज नाही केली तर लोक म्हणते नाही, मुंज केली तरी चालते. कारण लोक आपल्याकडे बघून धर्माचं आचरण करतील. म्हणून धर्म हा आधी आपण आचरण करावा, म्हणजे लोक त्याप्रमाणे आचरण करतात. धर्म कोशाला म्हणतात तर जे वडील आचरण करतात, वडील जसं आचरण करतात तसा मुलगा आचरण करतो. म्हणून त्या नावे धर्म ठेविती. जसं वडील आचरण करतात तसंच आचरण मुलगा करतो. मुलगा जसं आचरण करतो तसा नातू करतो. म्हणून आपण नीट वागलं पाहिजे म्हणजे संस्कार होतात. नाही तर मुलाला सांगायचं खरं बोल, मुलाला सांगतो तो खरं बोल आणि त्याला हळूच सांगतो, जर कुणी आलं त्याला म्हणून मी घरी नाही आहे बरं का, तो म्हणतो बाप तर म्हणला खरं बोल, आणि तो तर खोटं बोलायला सांगतो. मग खरं काय, खरं बोलायचं का खोटं वागायचं? म्हणून आपणच आधी संस्कार केले पाहिजेत, आपल्या आचरणातून संस्कार घडवले पाहिजेत. जसं यद्यदाचरितम लोक,
लोकस्तदनु वर्तते. जसं जसं आपण आचरण करावं, यद्यदा आचरतं, जसं जसं आपण आचरण करतो तसं लोक आत्मसात करतात. म्हणून स्वयं सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. सयत प्रमाणं कुरुते, आपण प्रमाण केलं पाहिजे. प्रमाण म्हणजे आपण आधी निश्चित प्रमाण घालून दिलं पाहिजे. वागण्याचे नियम आपण घालून दिले पाहिजेत. म्हणजे जर आपणच नियमाच्या विरुद्ध वागू लागलो तर लोक म्हणतात, हे बा हे काय नियमाच्या विरुद्ध वागू लागले, मास्क तर घालत नाहीत. राजकारणी लोक मास्क घालत नाहीत आणि हिंडतात, आणि आम्हाला कशाला म्हणतात मास्क घाला. तर तुम्ही तुमचं प्रमाण घालून द्या, लोकस्तदनु वर्तते, लोक तसं वागतील. म्हणून माऊली म्हणतात की नाही, आपण नोंद केली आपल्यासाठी नाही, समाजासाठी. म्हणून समाजासाठी आपण अलौकिक होता कामा नये, आपण लोकाप्रमाणे वागलं पाहिजे. लोक आपलं बघून आचरण करणार आहेत. असो, सांगायचं तात्पर्य असं, शुकाचार्यांना याची गरज नव्हती. शुकाचार्यांनी मपेत कृत्यम, त्यांनी मुंजई केली नाही. आणि यम प्रव्रजंत मनुपेत, त्यांनी एक घटना सांगितली आहे, एक प्रसंग सांगितलाय. प्रसंग असा आहे की शुकाचार्य वय वर्ष 16 आणि घरातून बाहेर पडलेत, आश्रमातून बाहेर पडलेत. व्यास महर्षी त्यांच्या मागं धावतायत आणि अरे शुका लग्न कर, अरे शुका लग्न कर, संसार कर, प्रपंच कर म्हणून त्याच्या मागं लागलेले. आणि शुकाचार्य म्हणतात, काय आता वडिलांना काय सांगावं की मला कशाचीच गरज नाही आहे, मला मुंजीची गरज नाही, मला लग्नाची गरज नाही, मी सगळ्यांच्या पलीकडे गेलेलो, मी संन्यस्त वृत्तीच आहे, मला भोगामध्ये आणू नका, मला या लौकिक जीवनामध्ये आणू नका. पण आता वडिलांना काय सांगणार. पण वडील तर मागं लागलेत, अरे शुका लग्न कर. त्यांना वाटतं यांनी मुलं बाळ संसार करावा, पुढे मुलं बाळ वाढवावेत, प्रपंच करावा आणि मग याला आपोआपच ज्ञान होईल. पण हे सगळ्याच्या पलीकडे गेलेले ते पुढे पळू लागले. प्रव्रजंत मनुपेत, प्रव्रजंत निघालेत, आश्रमातून बाहेर पडलेत, पळत पळत निघालेत. आणि मागे व्यास महर्षी वृद्ध झालेले, पिवळी दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत, अंगावर वळ्या पडलेल्या आहेत, डोळे पिवळे झालेले आहेत, डोळे किलकिले करून अरे शुका 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 म्हणून मागं लागले. लग्न कर, लग्न कर. शुकाचार्य पुढे पळतायत, व्यास महर्षी मागे. मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. द्वैपायन, कृष्ण द्वैपायन म्हणजे व्यास महर्षी. या ठिकाणी विरह कातर आजुहाव असा शब्द वापरलाय. विरह कातर, घरातून बाहेर पडले शुकाचार्य आणि त्याचा विरह त्यांना होऊ लागला. अरे अरे पोरगा एकुलता एक मुलगा, तोही निघून चालला, तोही आपल्या घरातून बाहेर पडलाय, विरह वाटू लागला आणि कातर स्वर झाला. कातर स्वर कशामुळे झाला, यातल्या 3 गोष्टी आहेत. एक तर ते वृद्ध झाले होते, दुसरी गोष्ट म्हणजे एकुलता एक मुलगा होता आणि तो लांब चालला होता म्हणून विरह होता. म्हणून कातरता स्वरामध्ये आली. कातरता म्हणजे अत्यंत आर्तता, कातर स्वर झाला. आणि आजुहाव असा शब्द या ठिकाणी वापरला. इथे आजुहाव म्हणजे प्लुत स्वराने हाक मारली. वेदामध्ये 3 प्रकारचे स्वर आहेत, एक ऱ्हस्व, एक दीर्घ आणि तिसरा प्लुत. तर प्लुत शब्द म्हणजे दीर्घ, अतिदीर्घ. म्हणजे शुका याप्रमाणे तार स्वरामध्ये हाक मारली. अरे शुका, तार स्वरात हाक मारली. आणि शुकाचार्यांना तो आवाजही ऐकू आला. पण पुत्रे ते तन्मयतया तरवो भिनेदु, पण त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. ते म्हणले आता वडिलांना काय सांगावं, वडिलांना उपदेश करणं योग्य आहे का. अहो जरी किती मोठा मुलगा झाला तरी वडिलांच्या पेक्षा मोठा होऊ शकत नाही. आणि व्यास महर्षी तर सगळ्यांचे गुरु आहेत, आचार्य आहेत, त्यांना आपण काय ज्ञान सांगावं म्हणून दुसऱ्याच्या माध्यमातून हे ज्ञान त्यांनी प्रगट केलं. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगायची नसते तेव्हा ती इतराच्या माध्यमातून सांगावी. जर प्रत्यक्ष सांगता येत नसेल तर अप्रत्यक्ष सांगावं. म्हणून असं म्हणतात की एखादी गोष्ट आपण परोक्षेणा, जे परोक्ष प्रिया इवही देवा, देवाला सुद्धा परोक्ष प्रिय आहे. परोक्ष आणि अपरोक्ष व्यवहारात नेमकं उलटा अर्थ झालाय.
व्यवहारात अपरोक्ष म्हणजे समोर झाला आहे. अपरोक्ष म्हणजे समोर नाही आणि परोक्ष म्हणजे समोर असा व्यवहारातला अर्थ आहे, पण तो एकदम उलट आहे. संस्कृतमध्ये परोक्ष म्हणजे आपल्या समोर नाही आणि अपरोक्ष म्हणजे समोर. तर परोक्ष म्हणजे दुसऱ्यांच्याकडून, ज्याला आपण इनडायरेक्ट शब्द वापरतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. तर यांना डायरेक्ट काय सांगावं, यांना प्रत्यक्ष काय सांगावं, म्हणून परोक्ष पद्धतीने ते सांगावं लागले. या ठिकाणी परोक्ष कसं, तर मग त्यांनी शुकाचार्यांनी झाडाच्या मध्ये आपल्या स्वतःचा जो आत्मा आहे तो प्रविष्ट केला. झाडामध्ये आपला आत्मा प्रविष्ट केला आणि पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मी. झाडामध्ये आपला आत्मा प्रविष्ट केल्याबरोबर झाडं बोलू लागले आणि शुका म्हटल्याबरोबर अये शुका या शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर त्याला सगळ्या झाडांनी ओकार दिला. झाडं म्हणू लागले ओ ओ ओ. अरे कोण ओ कोण म्हणतंय? आपण तर फक्त शुकाचार्याला बोलवतोय, आपल्या मुलाला बोलवतोय आणि ओचा आवाज सगळीकडे दुतर्फा असलेली झाडी त्यांच्यामधून हा आवाज कसा काय येतोय हे कळे ना. व्यास महर्षी म्हणू लागले अरे मी माझ्या मुलाला बोलवतोय, मुलाला आवाज देतोय आणि इथे मात्र झाडांच्या माध्यमातून ओकार कोण देते. आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं की झाडं बोलू लागली. आता या ठिकाणी शुकाचार्यांचा अधिकार सांगितलाय. शुकाचार्यांचा अधिकार एवढा की त्यांनी झाडामध्ये आपला प्राण, आपलं आत्मा झाडामध्ये प्रविष्ट केला. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा त्या रेड्याच्या तोंडी वेद बोलावले. यावेळेला माझा आत्मा आणि त्याचा आत्मा एक आहे हे दाखवलं. त्याप्रमाणेच इथे शुकाचार्यांनी सुद्धा माझा आत्मा आणि झाडाचा आत्मा एक आहे हे दाखवलं. आणि सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी, सगळ्या भूतांच्या मध्ये आत्मा कसा अनुप्रविष्ट आहे, आत्म्याचा अनुप्रवेश कसा आहे, आत्मा सर्वत्र कसा एकरूप आहे हे दाखवलं. आणि एकदम व्यास महर्षी म्हणू लागले अहो मी तर माझ्या मुलांना बोलू लागलोय आणि तुम्ही ओ का म्हणता. त्यांनी सांगितलं अहो हे पहा व्यास महर्षी, तुम्ही मुलासाठी आवाज देऊ लागले, तुम्ही एवढी मुलाची काय काळजी करता. आम्हालाही मुलं बाळ होतात, झाडं बोलू लागले. आम्हाला लिंबाचे झाडं म्हणले आम्ही वाढतो, आमच्या लिंबोळ्या पडतात, त्या लिंबोळ्याचे पुन्हा दुसरे झाडं निर्माण होतात. आम्हाला त्यांच्यामध्ये काही वाटत नाही हो. आम्ही त्यांच्यामध्ये, आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कुठेही आसक्ती नसते. आणि तुम्ही मात्र एवढे ज्ञानी, तुमच्यामध्ये एवढी आसक्ती कशी काय. मुलाबद्दल तुम्ही एवढा आसक्त पद्धतीने कसं काय बोलू लागले, मुलांमध्ये एवढा आसक्त कसे झाले, मुलगा घरातून बाहेर पडला म्हणून तुम्ही एवढे विरह कातर का झाले. अशा प्रकारचा प्रश्न झाडांनी विचारला. आणि मग व्यास महर्षी विचार करू लागले की अरे जो झाडामध्ये स्वतःचा आत्मा प्रविष्ट करू शकतो आणि झाडातून आपल्याला तत्वज्ञान सांगतो, तेव्हा आपला मुलगा श्रेष्ठ आहे, आपला मुलगा अधिकारी आहे. आणि या दृष्टीने या झाडांच्या माध्यमातून, इतरांच्या माध्यमातून जे प्रत्यक्ष सांगता येत नाही ते इतरांच्याकडून सांगण्याची पद्धत असते. म्हणून या ठिकाणी त्यांनी झाडाच्या माध्यमातून हे ज्ञान प्रगट केलं आणि व्यास महर्षींच्या कानामध्ये हे सांगितलं की तुम्ही शुकाचार्यांना सामान्य समजू नका. मुनिमान तोस्मी, हे मुनी आहेत, श्रेष्ठ दर्जाचे आहेत आणि सर्वभूत हृदय, सर्व भूतांच्या मध्ये त्यांचं हृदय एकरूप आहे. अर्थात सर्वात्मक भाव त्यांचा झालेला आहे. ते एकटे तुम्हाला देहाने फक्त शुकाचार्य दिसतात, पण ते सर्व विश्वामध्ये एकरूप आहेत. विश्वात्मकता ज्याला आपण म्हणतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, किंवा हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर, शुकाचार्य असे होते, हे विश्वची माझे घर, किंबहुना चराचर आपणची झाला. चराचरामध्ये स्वतःचं रूप त्यांनी प्रगट केलं. आणि व्यास महर्षींना हे लक्षात आणलं की अरे खरोखर
आपला पुत्र हा अलौकिक आहे. या ठिकाणी या व्यास महर्षींच्या मनामध्ये शुकाचार्यांच्याबद्दलचं पुत्रस्नेह जो होता तो कमी केला हा मुद्दा आहे. पुत्रस्नेह कमी केला. पुत्र म्हणून पुत्रभावाने जे आपल्या मुलाकडे पाहत होते ते पुत्रभाव कमी केला आणि त्यातून ब्रह्मीभूत असलेला भाव, सर्व विश्वामध्ये एकरूप असलेलं ब्रह्मतत्व ज्याच्यामध्ये आहे असा शुकाचार्य आपला मुलगा आहे हे त्याचं लक्षात आलं. अर्थात हे कुणीतरी लक्षात आणून द्यावं लागतं. म्हणून यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम वैपायनो विरह कातर आजुहा पुत्रेति तन्मयतया सर्वोभिनेदू तन सर्वभूतांच्या मध्ये एकरूप झालेले सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी त्या मुलींना मी नमस्कार करतो म्हणून या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. आता यानंतर आणखी शुकाचार्यांची जी महती ते वर्णन करतील. तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगता येईल. हरे नमः. पुंडली कवरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.